कधी विचार केला आहे का की आपल्यावर येणारं संकट स्वामींना आधीच कसं माहीत असतं आणि ते आपल्याला वाचवण्यासाठी नेमके कोणते संकेत देतात? अनेकदा आपण त्या खुणांकडे दुर्लक्ष करतो, पण जर तुम्हाला हे 5 संकेत समजले तर कितीही मोठं संकट असू दे, स्वामी तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाहीत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला 5वा संकेत तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार ठरू शकतो. नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावरती आहे त्याला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर तो स्वामींचा शब्द आहे. पण स्वामी समर्थ प्रत्यक्ष येऊन आपल्याला सांगत नाहीत, तर ते विशिष्ट संकेताच्या माध्यमातून आपल्याला सावध करतात. चला तर मग जाणून घेऊयात ते 5 महत्त्वाचे संकेत. संकेत क्रमांक 1, स्वप्न दृष्टांत. पहिला संकेत म्हणजे स्वप्न. जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींचे दर्शन होत असेल किंवा स्वामी तुम्हाला काहीतरी सांगताना दिसत असतील तर ते खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी स्वामी स्वप्नात येऊन आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यापासून रोखतात किंवा एखादा विशिष्ट मंत्र जपायला सांगतात. जर तुम्हाला सतत स्वामींचे स्वप्न पडत असेल तर समजत जा की स्वामी तुम्हाला येणाऱ्या संकटासाठी तयार करत आहेत किंवा तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहेत. संकेत क्रमांक 2, प्राण्यांच्या माध्यमातून इशारा. दुसरा संकेत म्हणजे मुक्या प्राण्यांचे वागणे. तुम्ही कधी अनुभवले का? तुम्ही घराबाहेर पडणार असता आणि अचानक एखादा कुत्रा तुमच्या समोर येतो किंवा तुमच्या गाडीसमोर आडवा येतो. आपण याला अडथळा समजतो, पण कदाचित स्वामी त्या प्राण्याच्या रूपाने तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत असतात, कारण पुढे काहीतरी अघटित घडणार असतं. ती स्वामी समर्थ चराचरामध्ये आहेत, हे विसरू नका. तिसरा संकेत, अनोळखी व्यक्ती आणि मार्गदर्शन. तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकलेले असता आणि अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते आणि तुम्हाला असा काही सल्ला देते जो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतो. ती व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला जाणीव होते की हे तर स्वामींनीच कुणाला तरी पाठवलं होतं. स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणाचंही रूप घेऊ शकतात. चौथा संकेत म्हणजे घरातील दैवी प्रचिती. चौथा संकेत तुमच्या घरातच असतो. पूजेच्या वेळी देवासमोरचा दिवा अचानक प्रज्वलित होणे, अगरबत्तीचा सुगंध नसतानाही अचानक चंदनाचा किंवा गुलाबाचा वास येणे, किंवा स्वामींच्या फोटोकडे बघताना त्यांचे डोळे हल्ल्याचा भास होणे, हे संकेत सांगतात की स्वामी समर्थ तुमच्या घरातच वास करत आहेत आणि ते तुमचं रक्षण करत आहेत. जेव्हा तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा समजा की स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. संकेत क्रमांक 5, अंतर्मनाचा आवाज. आणि आता सर्वात महत्त्वाचा 5वा संकेत म्हणजे तुमचा अंतरात्मा. कधी कधी आपल्याला आतून खूप अस्वस्थ वाटतं, एखादं काम करायला मन तयार नसतं किंवा अचानक स्वामींची खूप आठवण येते. हा तुमचा अंतर्मनाचा आवाज नसून स्वामींनी दिलेला संकेत असतो. जर तुमचं मन तुम्हाला वारंवार काही सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी तुमच्या मनातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो, स्वामींच्या ह्या खुणा ओळखा. ते कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे का? किंवा तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी असा काही चमत्कार केला आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचा जर स्वामींवरती मनापासून विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपला अनुभव नक्की शेअर करा. तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या भक्ताची श्रद्धा वाढू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.